मुंबईतील जोगेश्वरी मतदारसंघावरून महायुतीतील शिंदेची शिवसेना आणि भाजप यांच्यात वाद पेटण्याची चिन्ह आहेत। आमदार रवींद्र वायकरांच्या रूपाने शिंदेच्या शिवसेनेकडील मतदारसंघात भाजपने बॅनरबाजी करत दावा केलाय। बघूया त्या संदर्भातला स्पेशल रिपोर्ट। जोगेश्वरी परिवर्तन अटळ, यंदा फुलणार फक्त कमळ। जय भाजपा, विजय भाजपा, जोगेश्वरीत आता 100% भाजपा। जोगेश्वरी के जनता की पुकार, भाजपा का कमल अब की बार। हे फलक बघून शिंदेच्या शिवसेनेला चांगलाच घाम फुटला असेल, कारण महायुतीत रवींद्र वायकरांच्या रूपाने जोगेश्वरी मतदारसंघ शिंदेच्या शिवसेनेकडे आहे। मात्र आता या जागेवर भाजपने डावा ठोकलाय। जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघामध्ये आता भाजपची बॅनरबाजी पाहायला मिळते। आपण पाहू शकतो, हा तोच बॅनर आहे ज्या बॅनरवरून खरं तर आज संपूर्ण जोगेश्वरी विधानसभा मतदारसंघामध्ये चर्चा सुरू आहे। भाजप जोगेश्वरी विधानसभेकडनं हे बॅनर लावण्यात आले आहे। जोगेश्वरीच्या जनतेचा निर्धार, परिवर्तन होणार, यंदा कमळच फुलणार, अशा आशयाचे बॅनर आहेत। तर अजून थोडं पुढे गेल्यानंतर अजून एक बॅनर आपल्याला दिसतोय, त्यावर देखील लिहिलंय जय भाजपा, विजय भाजपा, जोगेश्वरी 100% भाजप। एकंदरीतच काय तर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपनी चड्डू ठोकलेला आपल्याला पाहायला मिळत आहे। एकनाथ शिंदेची शिवसेना असेल किंवा भाजप असेल, हे जरी युतीत असले तरी देखील भाजप हा अट्टास का करते हे देखील येणाऱ्या काळात कळणारच आहे। त्याचबरोबर रवींद्र वायकर हा आपला मतदारसंघ सोडतात का हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। जोगेश्वरी पूर्व हा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो। रवींद्र वायकर सलग 3 वेळा जोगेश्वरी पूर्वमधून विधानसभेत पोहोचले। 2022 मध्ये शिवसेनेतील फुटीनंतरही रवींद्र वायकर उद्धव ठाकरेंसोबत राहिले। मात्र ऐन लोकसभा निवडणुकांपूर्वी वायकर ठाकरेंची साथ सोडत एकनाथ शिंदेंकडे गेले। उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघातून धनुष्यबाणावर निवडणूक लढवत लोकसभेत पोहोचले। त्यामुळे जोगेश्वरी पूर्वमधून रवींद्र वायकरांच्या कन्या प्राजक्ता आणि पत्नी मनीषा वायकरांनी तयारी सुरू केली आहे। मात्र भाजपाने उघडपणे या मतदारसंघावर दावा ठोकल्यामुळे वादाची ठिणगी पडण्याची चिन्ह आहेत। रवींद्र वायकर यांच्या कन्या प्राजक्ता वायकर, रवींद्र वायकर यांच्या पत्नी मनीषा रवींद्र वायकर, भाजपच्या माजी नगरसेविका प्रीती साटम आणि भाजपच्या उज्ज्वला मोडक असा जोगेश्वरी मतदारसंघात संघर्ष आहे। असं आहे की भारतीय जनता पार्टीचे ह्या जोगेश्वरी विधानसभेत 3 नगरसेवक आहेत। चांगल्या प्रकारे संख्या आहे आणि भारतीय जनता पार्टीने शिवसेनेचे खासदार या लोकसभेला निवडून आणलेले आहेत। आणि भारतीय जनता पार्टीचा शिवसेनेचा बालेकिल्ला नाही आहे, आता बालेकिल्ला नाही आहे। आणि भारतीय जनता पार्टीचे 3 नगरसेवक परत भारतीय जनता पार्टीचे संघटनेच्या दृष्टीने चांगली मजबूत आघाडी आहे। तर आम्ही ही भारतीय जनता पार्टीकडून भारतीय जनता पार्टीसाठी ही जोगेश्वरी सीट आम्ही मागतोय विधानसभेची। लोकसभा निवडणुकीत अमोल कीर्तिकर यांचा पराभव करत अवघ्या 48 मतांनी रवींद्र वायकर निवडून आले। मात्र त्यांच्या विजयाविरोधात ठाकरेंची शिवसेना न्यायालयात गेली आहे। अशातच हा मतदारसंघ आता भाजपच्या बॅनरबाजीमुळे पुन्हा एकदा चर्चेत आलाय। भाजपने बॅनर लावून दे, वायकरांनी बॅनर लावून दे, कोणीही बॅनर लावलं तरी जोगेश्वरीत ठाकरे ब्रँड चालतो। आणि आत्ताच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत तुम्ही बघितलं असाल की आपण इथे जवळपास 12,000 मतांनी प्लस आहोत। त्याच्यामुळे त्यांनी काय करावं त्यांचा प्रश्न आहे। खरं तर वायकरांना आता कळलं असेल की तिकडे जाऊन त्यांना काय मिळालं। शिवसेनेत त्यांना जो मान होता, सन्मान होता, शिवसैनिक त्यांना मानत होते, त्यांना एक वेगळी रिस्पेक्ट होता, तो आता तिकडे नाहीये हे त्यांना आता कळलं असेल। पण जरी काही असलं तो त्यांचा इंटरनल प्रश्न आहे, त्यांच्या युतीचा प्रश्न आहे। पण इथे शेवटी शिवसेना ठाकरे ब्रँडच चालणार, उद्धव साहेबांचा ब्रँडच चालणार। त्यामुळे आम्हाला त्याची काळजी नाही, त्यांनी किती बॅनर लावत, वायकरांनी किती बॅनर लावत। पण आता फक्त आम्ही एक लक्षात ठेवलेलं आहे की जी फसवणूक आमच्या अमोल भैयांच्या वेळेस झाली तर आता तशी होणार नाही। आता सगळे खंबीर आहेत आणि त्यापेक्षा आता जे 12,000चं लीड आहे ह्या विधानसभेत कमीत कमी 35,000च्या लीडनी आपण या विधानसभेतनं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांचा जो कोणी उमेदवार असेल तो विजय मिळेल। रवींद्र वायकरांच्या रूपाने शिंदेच्या शिवसेनेला मुंबईतील एकच जागा मिळाली आहे। त्यामुळे विधानसभेला जोगेश्वरी मतदारसंघ शिंदेच्या शिवसेनेला सुटेल असं दिसत नाही। हा मतदारसंघ शिंदेची शिवसेना आपल्याकडे ठेवते की भाजप आपली दावेदारी सांगून हा मतदारसंघ स्वतःकडे घेते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र साफ नियत सही विकास अब की बार जोगेश्वरी में भाजप आमदार हा फलक शिंदेच्या शिवसेनेला चांगला झोमला असणार हे नक्की।
चेतन सावंतसह सूरज बोरावके, पुढारी.